काही लोकांना क्रॉनिक रिनल फेल्युअर असतं. क्रॉनिक म्हणजे काय की बऱ्याच दिवसांपासून किडनीमध्ये असे बदल झालेले असतात की त्या किडनी आता लघवी फिल्टर करू शकत नाहीत आणि त्या क्रिएटिनिनला बाहेर टाकू शकत नाहीत. बऱ्याच वेळेला हे 15 वर्षाच्या लेकरालाही असू शकतं किंवा 50 वर्षाच्या बाबालाही असू शकतं. सो आतला अंडरलाईंग आजार कुठला आहे हे बघायला पाहिजे की अंडरलाईंग आजार जर क्रॉनिक असेल तर असे लोक लाईफ लॉंग डायलिसिसवर जातात. आणि ज्या लोकांना कुठल्या तरी कारणाने तात्पुरती किडनी बंद पडली, म्हणजे जसं ह्या केसमध्ये इन्फेक्शन झालेलं होतं, काही लोकांमध्ये लूज मोशन होऊन, वॉमिटिंग होऊन, डिहायड्रेशन होऊन किडनी स्टॉप झालेले असतात, बीपी कमी झाल्यामुळे किडनी स्टॉप झाले असतात, काही लोकांमध्ये हार्ट अटॅक आल्यामुळे किडनी स्टॉप झालेले असतात, काही लोकांमध्ये लिव्हरच्या आजारामुळे किडनीचं काम थांबलेलं असतं. ह्याला तात्पुरती किडनी बंद होणं म्हणायचं, ह्याला अॅक्यूट रिनल फेल्युअर म्हणायचं. त्यामुळे ज्या केसेसमध्ये अॅक्यूट रिनल फेल्युअर आहे अशा केसेसमध्ये डायलिसिसनी नक्की फायदा होतो. आणि अशा वेळेला डायलिसिस करू नका म्हणणं हे चुकीचं आहे, कारण एक चान्स आपण त्या किडनीला द्यायला पाहिजे परत चालू होण्यासाठी. मी जसं म्हटलं ह्या केसमध्ये तर वय खूप जास्त होतं. बऱ्याच वेळेला आम्ही अशा पेशंटला सामोरं जातो की 45-50 वय असतं. आम्ही जर सांगितलं डायलिसिस करा, नाही डॉक्टर हम लोग घर पे लेके जाते, हमको डायलिसिस नहीं करना है, बाद में जिंदगी भर करना पड़ता है. आणि 2 दिवसांनी त्या पेशंटची मृत्यूची वार्ता येते. म्हणजे ह्या गोष्टी जर आपण ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करायला शिकलो की अॅक्यूट रिनल फेल्युअर आणि क्रॉनिक रिनल फेल्युअर. क्रॉनिक रिनल फेल्युअरच्या लोकांनी काय केलं पाहिजे की बऱ्याच लोक आमच्याकडे येतात की 11-12 क्रिएटिनिन आहे, डॉक्टर साहब थोडा दम लगता है, पिशाब तो हो रही है, वय 22 आहे. पण अशा केसेसमध्ये डायलिसिस मीनवाईल अंडरलाईंग कॉज सापडेपर्यंत डायलिसिस करून क्रिएटिनिन कमी करणं प्रायमरीली गरजेचं आहे, नाहीतर हे क्रिएटिनिन हृदयाला बंद करू शकतं. त्याच्यामुळे ह्या क्रिएटिनिननी हृदयाला बंद करण्याच्यात इमिजिएट जर काही त्याला रिलीफ देत असेल तर ते डायलिसिसच आहे. डायलिसिस चालू झाल्यानंतर मीनवाईल आपल्याला तेवढा टाइम बाय करता येतो की ह्या पेशंटची अंडरलाईंग कंडिशन काय आणि ती कंडिशन ट्रीटेबल आहे का. जर ती ट्रीटेबल असेल तर हे डायलिसिस थांबू शकतं. जर ती ट्रीटेबल नाहीये आणि ती किडनी परत चालू होण्यासारखी नाहीये तर रिनल ट्रान्सप्लांटचा एक ऑप्शन आपल्या समोर येतो. त्याच्यासाठी इलिजिबल कॅन्डिडेट कोण, ते कुणामध्ये केलं पाहिजे, त्याच्यासाठी ट्रान्सप्लांट नेफ्रोलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे योग्य डॉक्टरांचं योग्य वेळी ओपिनियन घेणं आणि कुठलीही ट्रीटमेंट जेव्हा तुम्हाला सजेस्ट केली जाते फक्त ती आयुष्यभर लागेल म्हणून करायची नाही आणि आयुष्य संपवून टाकायचं हे चुकीचं आहे. आधी त्यामागचा पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की ते अॅक्यूट आहे का क्रॉनिक आहे. अॅक्यूट म्हणजे आत्ताच झालंय, क्रॉनिक म्हणजे खूप दिवसांचं आहे. सो ह्याच्यावरनं आपल्याला डायलिसिस बाबतीत निर्णय घ्यायला लागतात आणि योग्य ते मार्गदर्शन चांगल्या नेफ्रोलॉजिस्टकडनं नक्की घेणं गरजेचं आहे. थँक्यू.